संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत प्राशितामर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंह वाढीत 12 वर्ष गुरु राहत. दीनजना उद्धारित कृपा कटाक्षे करोनिया. असो नृसिंह वाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसे येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमीने गृहात अति आदर करीतसे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरुसी बैसवोनी म्हणे पाहा ती ब्राह्मणी. आजी प्यावी फक्त पाणी गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मज प्रत ऐसे म्हणती तियेला. श्री स्वामीसी ती म्हणत वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहोनी लीला स्वामींची. वांज महिषी दूध देई वार्ता सर्वा कळेही. दर्शनासी गर्दी होई नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुसुमी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण. म्हणे संन्यासाशी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती. जावे कुमसी ग्रामाप्रती भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती. त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहोनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहतसे. ऐसा लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित. भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहोनिया. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित. 4 वेद जाणतसो ग्रामोग्रामी फिरोन. अनेक पंडिता हारवून जयपत्रे घेऊन. आम्ही येत आलोसे तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत. वाद करा वया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत. न जाणो वेदशास्त्राज्ञ काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार. हरिपत्र तया समोर लिहून देई तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत. त्रिविक्रम यती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामींसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते दवा. वाद करण्या ब्राह्मण आलो पहा दुरोन. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या नृसिंह सरस्वती. त्या ब्राह्मणा ते पाचारिती आद्यतेने अभय येती. बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयास म्हणत विद्या विनयन शोभत. वाद करून काय मिळत. लिहून कासया हवे तुम्हा. आद्यता खोर ब्राह्मण नोळखीती श्री गुरु लागून. म्हणती द्या लिहून. हरलो म्हणून दोघेही अथवा जिंका वादात. 4 वेद आम्हा पाठ आम्हा सवे शास्त्रार्थ. करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित परीते न ऐकत. वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुकी अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. एक मातंग अवधारी जात होता ते दवा. स्वामी त्या ते पाचारिती कोठला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्यांशी सांगत रेषा भूमीवरी काढी 7. शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडीत. पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता
आली चित्ता म्हणे मी भिल्ल पर्वता, बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता, बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता, पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लंघिता, म्हणे आपण गंगासूत. कामजसी पाचारित, ऐसे म्हणून पुसतसे. चौथी रेषा लंघिता, म्हणे आपण शूद्र याती. जात होत आपुले वृत्ती, स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता, म्हणे मी वैश्य आता. व्यापारोदिम तत्वता, सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता, म्हणे मी क्षत्रिय ख्याता. अनेक पराक्रम करता, गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता, क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण. वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणतसे. करावाद मजसी म्हणत, मी आहे शब्द पंडित. सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी. यासवे वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहुनी हा चमत्कार, पंडित कापती थरथर. करती साष्टांग नमस्कार, श्री गुरु नृसिंह स्वामीसी. नमस्कार करुणी ब्राह्मण, गेले क्षमा मागोन. इकडे शूद्र होऊन ब्राह्मण, लोकांसी तो म्हणतसे, मी आहे ब्राह्मण. शिवू नका मज लागून. हे सर्व पाहून जना विस्मय वाटतसे. स्वामी शिष्यांशी म्हणती, पाणी ओता शिरावरती. होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतदा जल डोक्यावर, सर्व पडला त्यासी विसर. करोनी स्वामींसी नमस्कार, शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत, येथे सांगे संक्षिप्त. दत्तावधूत आपुले चित्त, श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4, ओवी संख्या 53. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.